बघा, या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शियाचा नेक्स्ट पार्ट. आणि ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहेत मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा ऑफ सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल सेक्शन्स. आत्तापर्यंत आपण जॉमेट्रिक सेक्शन्समध्ये कट केले, काही सेक्शन्स ॲड केले आणि त्यांची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पर्टिक्युलर ॲक्सिस फाइंड आउट केले होते. आता पहिला आपण क्वेश्चन घेऊन आलो आहे सिमेट्रिकल सेक्शनसाठी, की जर एक सिमेट्रिकल आय सेक्शन असेल तर काय होईल. अशा टाईपचा पण एक क्वेश्चन नक्कीच विचारला जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर जितके पण क्वेश्चन आपण घेणार आहेत 4-5 टाईपचे वेगवेगळे शेप आहेत, सगळ्यांचे व्यवस्थित प्रिपरेशन करा किंवा व्यवस्थित लक्ष द्या. सिम्पल राहतात, जास्त काही टफ राहणार नाही. बघा करायचं कसं आहे, एक सिमेट्रिकल आय सेक्शन सांगितलंय. सिमेट्रिकलचा अर्थ काय राहतो, एकसारखं आहे ना, जे बॅलेन्स्ड आहे असं म्हटलं जातं. बेसिकली आय माहिती आहे सगळ्यांना कसं राहतो, या शेपचा आय राहतो. अशा आय सेक्शन आहे ज्याची ओव्हरऑल डेप्थ जी आहे ती 300 mm ची आहे. त्या आय सेक्शनची पूर्ण डेप्थ किती आहे, 300 mm. हॅज इट्स फ्लेंजेस 150/10 mm अँड वेब 10 mm थिक. बघा आता फ्लेंजेस काय राहतं, वेब काय राहतं हे माहिती पाहिजे तुम्हाला. आय असं राहतं, आय सेक्शन सांगितलं त्यांनी, आय शेपचं सेक्शन. तर आय शेपचं हे जे हॉरिझॉन्टल लाईन्स राहतात ना, यांना म्हटलं जातं फ्लेंजेस. यांना काय म्हटलं जातं, फ्लेंजेस. आणि ही जी व्हर्टिकल लाईन दिसते तुम्हाला, याला म्हटलं जातं वेब. ठीक आहे, ते हॉरिझॉन्टल जे राहतील ते राहतील फ्लेंजेस आणि व्हर्टिकल राहील वेब. तर एक सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, तर मी आय सेक्शन पहिले ड्रॉ करून घेतो. अशा लाईन्सनी करायच्या का बेसिकली फ्लेंज, आणि मी तुम्हाला फक्त ते दाखवत होतो की आय सेक्शन आहे तर आय शेपमध्ये राहील. बेसिकली राहतात ते रेक्टँगल्सच सगळे. ही एक फ्लेंज झाली, ही तुमची आली एक वेब. या ठिकाणी सिमेट्रिकल म्हटलंय म्हणजे एकसारखं आलं पाहिजे आय. ते तुम्ही काढता ना सारखे काढा बरं, माझे कमी जास्त होतील ते भले, पण तुम्ही ज्यावेळेस ड्रॉ कराल स्केल वगैरे घेऊन प्रॉपर ड्रॉ करा, जेणेकरून ते एकसारखं दिसलं पाहिजे, तरच ते सिमेट्रिकल राहतं, नाही तर ते अनसिमेट्रिकल होऊन जातं. बरं, आय होप हे दिसत असेल. ओके, हां चला बघा, आता हा एक आय सेक्शन आहे आपला, सिमेट्रिकल आय सेक्शन. आणि या सिमेट्रिकल आय सेक्शनमध्ये ती एक जी आहे हॉरिझॉन्टल, ती फ्लेंज आहे. आणि त्या फ्लेंजची जे मेजरमेंट दिलेलं आहे तुम्हाला, जे व्हॅल्यूज दिले आहेत ते किती दिले, 150/10 mm. म्हणजे ही जी बाजू राहील ती किती असणार आहे, 150 mm. आता हे कॉमन लॉजिक आहे, ही जर 150/10 ची आहे तर हे तर काही 150 आणि हे काही 10 राहणार नाही. हे 150 mm आणि हे इकडचं किती आहे, दिस इज 10 mm. ठीक आहे, पुढे वेब 10 mm थिक सांगितली. ही जी व्हर्टिकल आहे, मी याला सांगितलं की व्हर्टिकल लाईन काय राहते, वेब राहते. आणि याची थिकनेस किती आहे, 10 mm ची थिकनेस. हां ओके, पुढे काय सांगितलंय बघा, की जो आय सेक्शन आहे त्याची ओव्हरऑल डेप्थ जी होती ती 300 mm ची आहे. आय सेक्शनची जी ओव्हरऑल डेप्थ आहे, ओव्हरऑल डेप्थ म्हणजे काय, इथून इथपर्यंत पूर्ण राहील. ही किती mm ची राहील तुमची, दिस इज ऑफ 300 mm. हे किती राहील, 150 mm. हे किती असणार आहे, हे जर 150 आहे तर खालचं बी 150/10च राहील. असं कायमच असणार आहे का, असं कायम राहील असं काही फिक्स राहत नाही. पण त्यांनी इथं सांगितलं आहे की हॅज इट्स फ्लेंजेस, दोन्ही फ्लेंज ज्या आहेत त्या 150/10च्या असणार आहे. आणि असं पण हे सिमेट्रिकल सेक्शन आहे म्हटल्यावर ते सारखं झालं पाहिजे. ठीक आहे, हे कम्प्लीट झालं. आता बघा, हे 10 इकडचा खालचा फ्लेंज कितीचा आहे, 10चा. हा कितीचा आहे, वरचा 10चा. तर हे 10 आणि 10 जर मी या 300 मधनं कमी केलं तर हे कितीचं येऊन जाईल तुमचं, 280 mm. बरोबर ना, हे 10 mm, हे 10 mm. ओव्हरऑल आय सेक्शनची डेप्थ दिली होती 300. याचा अर्थ हा मधला भाग किती येऊन गेला, 280. याचा अर्थ तुम्ही काय म्हणू शकता की हे जे तुमचं वेब आहे, दिस वन इज युअर वेब, दिस वन इज युअर फ्लेंज, ही सुद्धा काय तुमची एक फ्लेंज आहे. तर या फ्लेंजची जी विड्थ होती किंवा डेप्थ आहे ती 10 आहे, याची पण 10 आहे. तर ही वेबची डेप्थ किती आली, 280 mm. तर वेबचे डायमेन्शन काय, 280/10. हे सगळे डायमेन्शन सांगितले मी. अजून आपल्याला काय करायचं आहे बघा, फाइंड आउट काय करायला सांगितलं, वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस. सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट. आणि तुम्हाला मी जितके पण मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले लिहून दिले आहेत, रेक्टँगल, ट्रायंगल, स्क्वेअर वगैरे सगळ्यांसाठी,
ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला कोणत्या ॲक्सिसचे अबाउट माहिती आहेत, सेंट्रॉइडल ॲक्सिसचे अबाउटच माहिती आहे. पण या ठिकाणी तुम्हाला ना पूर्ण एक रेक्टँगल दिसतोय, नाही सर्कल आहे, नाही ट्रायंगल आहे, है ना, असं काहीच नाही. हां, आता काही जण तुमच्यामधले म्हणतील की हे असं जर तुम्ही इथून कट करून टाकलं तर हा एक रेक्टँगल, हा दुसरा रेक्टँगल, हा तिसरा रेक्टँगल, 3 रेक्टँगलचं तुम्ही फाइंड आउट करू शकता का? ओके, करा, काहीच हरकत नाही, तसं तुम्ही करू शकता ना. आता करायचं काय, याच्या सेंट्रॉइडल ॲक्सिसचे अबाउट फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर सेंट्रॉइडल ॲक्सिसचा अर्थ काय राहतो की तो सेंटरमधून जाईल. लेट से हा इथं आता आपल्याकडे भरपूर नावं देऊन दिले मी, ठीक आहे, काही हरकत नाही. याला मी थोडं खाली दाखवून देतो इथं, जेणेकरून समजा हा सेंट्रॉइड आहे. हा सेंट्रॉइड कोणाचा आहे, पूर्ण आयचा, हा पूर्ण आयचा हा सेंट्रॉइड आहे. तर हा काय होऊन जाईल त्याचा एक्स एक्स ॲक्सिस, हा काय होऊन जाईल त्याचा काय एक्स एक्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ॲक्सिस. सिमिलरली तसाच एक व्हर्टिकल ॲक्सिस पण येईल. हा ॲक्सिस कोणता येणार तुमचा, वाय वाय ॲक्सिस. तुम्ही नाव देताना व्यवस्थित देऊन घ्या, इथे जागा नाही आता. वाय वाय ॲक्सिस, ठीक आहे. आणि या एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला इनर्शियाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. घाबरून जाऊ नका लगेच, तो काही मागच्या क्वेश्चनसारखा मोठा क्वेश्चन नाही राहणार आहे, है ना. तो इथून सेकंड क्वेश्चन घेतला होता आपण, त्याच्यामध्ये आय एक्स एक्स आय वाय वाय दोघांच्या अबाउट काढायला लावलं होतं. तेवढा काही मोठा क्वेश्चन नाही राहत, छोटासा क्वेश्चन हा. तर आय एक्स एक्स आय वाय वाय हे काढायचं आहे तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द आय सेक्शन अबाउट द एक्स एक्स ॲक्सिस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द वाय सेक्शन अबाउट द वाय वाय ॲक्सिस. दीज आर द 2 व्हॅल्यूज विच वी नीड टू फाइंड. ठीक आहे, बघा करणार कसं. तर एक ऑप्शन जे तुमच्या डोक्यात, काही जणांच्या डोक्यात आलं पण असेल की असं काहीतरी करूया. हा आय सेक्शन आहे, तर याला इथून कट करून घेतला असं, तर हे 3 रेक्टँगल बनून गेले. हा फर्स्ट रेक्टँगल, हा सेकंड रेक्टँगल, हा 3 रेक्टँगल. तिघांचे एक एक सेंट्रॉइड येतील, G1 G2 G3. तिघांना कंबाईन केल्यावर एक नवीन सेंट्रॉइड भेटेल, समजा काहीतरी इथं G. त्याच्यासाठी काय काढावं लागेल तुम्हाला, y1 व्हर्टिकल, y ॲक्सिस पासून जे व्हर्टिकल डिस्टन्स लागतं ना, y1 हे येऊन जाईल तुमचं y2, हे डिस्टन्स येऊन जाईल y3. y1 y2 y3 काढलं, त्याच्यावरून तुम्ही h1 h2 h3 काढू शकतात आणि पॅरलल ॲक्सिस थेरम लावून आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढू शकतो. आणि y बार माहित नाही आपल्याला व्हर्टिकली त्या तिघांचा सेंट्रॉइड कुठे आहे, तर y बार कसं काढू शकतो तुम्ही, a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड प्लस a3 y3 डिवाइड बाय a1 प्लस a2 प्लस a3. हे सगळं तुम्ही त्या क्वेश्चनमध्ये शिकलेले आहेत की मल्टिपल सेक्शन्स जर राहिले त्यांचा सेंट्रॉइड वगैरे काढून कसं करायचं ते शिकलेले आहेत आपण, है ना. असं पण तुम्ही करू शकता, पण मग तेच होऊन जाईल, खूप मोठी प्रोसिजर. पण मग सिमेट्रिकल सेक्शन दिल्याचा काही तर फायदा झाला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की दिस आय सेक्शन इज सिमेट्रिकल, सिमेट्रिकलचा अर्थ काय राहतो, सिमेट्रिकलचा अर्थ समजा आता जसं एखादं टेक्स्ट बुक आहे, बघा इकडे एक एक्झाम्पल दिलं, समजा आता ही नोटबुक आहे ना, ही नोटबुक असे 2 रेक्टँगल आहे, दीज आर द 2 रेक्टँगल्स. आता याचा सेंट्रॉइडल ॲक्सिस कसा राहील, हा हॉरिझॉन्टल एक सेंट्रॉइडल ॲक्सिस समजायचा, एक्स एक्स ॲक्सिस ना, हा जो आहे हा कोणता आहे, एक्स एक्स ॲक्सिस आहे. आता ह्या एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट जर मी खालचा भाग आणि वरचा भाग जर फोल्ड करून दिला तर हा एकावर एक बसताय बरोबर. माझं म्हणण्याचा अर्थ काय आहे की खाली जितके डायमेन्शन आहेत या एक्स एक्स ॲक्सिसच्या खाली जो शेप आहे एक्झॅक्ट तेवढाच शेप, तेवढेच डायमेन्शन त्या एक्स एक्स ॲक्सिसच्या वरती पडेल. म्हणून जर आपण याला फोल्ड करून दिलं तर हे एक्झॅक्टली त्याच्यावर जाऊन बसतं, खालचा सरफेस वरच्यावर जाऊन बसतोय. सेम तसंच जर मी या आयला, या आय सेक्शनला मधून जर तोडला आणि याला जर असं फोल्ड केलं याच्यावर तर एक्झॅक्ट बसून जाईल. का बरं, त्यांनी सांगितलं सिमेट्रिकल सेक्शन आहे. सिमेट्रिकलचा अर्थ काय राहतो की जर तुम्ही या आय सेक्शनला एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट तोडलं आणि हा खालचा भाग जर फोल्ड करून वरती लावला तर एक्झॅक्ट वरचे आणि खालचे डायमेन्शन एक्झॅक्ट सेम आहे, बॉडीचा शेप एक्झॅक्ट सेम आहे. सिमेट्रिकल सेक्शन एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउटच नाही तर तसं वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट जर व्हर्टिकली आपण या आय सेक्शनला ब्रेक केलं आणि याला जर फोल्ड केलं याच्यावर तर हा इकडचा एवढा भाग आणि इकडचा एवढा भाग एक्झॅक्टली सेम आहे सगळ्या ठिकाणी, है ना. हा इकडचा एवढी, हे दोन्ही फ्लेंज अर्ध्यातनं ब्रेक झाले, हा वेव्ह अर्ध्यातनं ब्रेक झाला,
हा फ्लेंज अर्ध्यातनं ब्रेक झाला, दोघांना कंबाईन केलं तर एक सारखं बसता येतं एकदम. तर सिमेट्रिकल सेक्शनचा अर्थ काय राहतो की एक्झॅक्टली ॲक्सिसच्या अबाउट वरती आणि खाली सेम शेप सेम डायमेन्शन, वर्टिकल ॲक्सिसच्या लेफ्टला आणि राईटला सेम शेप सेम डायमेन्शन. मग अशा केसमध्ये सिमेट्रिकल सेक्शनचा जर क्वेश्चन असेल तर आपण याला एकदम इझिली कसं सॉल्व्ह करू शकतो बघा. मी काय करेल, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करेल अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायचं आहे मला, अबाउट एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट करायचं. लेट्स से मी याला या पद्धतीने दोन लाईन्स जर ड्रॉ करून घेतल्या तर हे एक रेक्टँगल बनून जाईल. चला मी या ठिकाणी भांडणी करतो, डायग्राम जरा जास्तच खराब म्हणजे मी एक वेगळा आय सेक्शन काढून घेतो पटकन. छोटाच काढू आणि जास्त वेळ मोठा नाही काढणार. ओके, बघा आता हा असा एक एक्स एक्स ॲक्सिस होता आपला. आपल्याला माहिती आहे की सिमेट्रिकल एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे की सिमेट्रिकल सेक्शन. जर मी इथून अशी एक लाईन ड्रॉ करून घेतली तर हा काय बनला आहे, पूर्ण असा आहे रेक्टँगल बनून गेला. या रेक्टँगल मधनं जर मी हा एक छोटा रेक्टँगल आणि हा एक छोटा रेक्टँगल जर मायनस करून दिला तर मला आय सेक्शनचे डायमेन्शन भेटून जातील. परत ऐका मी काय म्हटलं, माझ्याकडे एक आय सेक्शन आहे, त्या आय सेक्शन वरून मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, इकडचं आणि इकडे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर एक मोठा रेक्टँगल बनून जातो असं आहे ना. त्याच्यामध्ये असं काहीतरी आय सेक्शन तुम्हाला दिसतोय, असा काहीतरी आय सेक्शन दिसतोय है ना. तर मी काय म्हणतो आता की या मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आपण कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट, एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट. आणि त्यातनं हे दोन छोटे रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट काय करणार आहे आपण, मायनस करून देणार आहे. मग फॉर्म्युलामध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम लावायची गरज आहे का, नाही. का बरं, कारण पॅरलल ॲक्सिस थेरम कधी लावतो आपण, ज्यावेळेस सेंट्रॉइडल ॲक्सिस व्यतिरिक्त कोणत्या एखाद्या ॲक्सिसच्या अबाउट इनर्शिया काढायचा असेल, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल है ना. जसं आता मी जर केलं असतं, समजा असं जर केलं असतं आपण, जे पहिले सांगितलं की हे तोडले असते आपण तीन भाग, तर पॅरलल ॲक्सिस थेरम लावायला लागले असते. कारण या पूर्ण बॉडीचा सेंट्रॉइड इथं येत होता ना, आणि या छोट्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड इथं आला असता, याचा सेंट्रॉइड इथं आला असता, याचा सेंट्रॉइड कुठेतरी इथं आला असता. तर यांच्यामध्ये काय लागले असते, सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट पॅरलल ॲक्सिस थेरम लावायला लागले असते. पण आता लावायची गरज नाही का, नाही. कारण तुम्ही कोणामधून कोणाला मायनस करताय बघा, पूर्ण मोठ्या रेक्टँगल आहे, त्या मोठ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड या पॉईंटवर येतोय आणि हे दोन जे छोटे छोटे रेक्टँगल्स तुम्ही त्यामधनं मायनस करणार आहे त्यांचा सेंट्रॉइड पण त्याच हॉरिझॉन्टल लाईनवर येणार आहे. का बरं, हे सगळं का बरं असं होऊ शकतं, कारण हे कोणतं सेक्शन आहे, सिमेट्रिकल सेक्शन आहे, सगळ्या ठिकाणी सारखं राहील ते. ठीक आहे, तर मी काय करेल आता या मोठ्या मोमेंट ऑफ इनर्शिया मधनं मोठ्या रेक्टँगलच्या इनर्शिया मधनं हे दोन छोटे रेक्टँगलचे इनर्शिया मायनस करणार आहे. तर बघा आन्सर काय येतं आता. काय करेल मी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द लार्ज सेक्शन. आता ह्या लार्ज सेक्शनचा मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इथे राहू दे, तुम्ही डायग्राम तुम्ही पण सेपरेट डायग्राम काढून घेता एकदा. ओके, मी काय म्हणतोय की मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट एक्स एक्स ॲक्सिस फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय होता फॉर्म्युला, बीडी क्यूब बाय 12 बेस इंटू किंवा ब्रेड्थ इंटू डेप्थ इन डिवाइड बाय 12 बीडी क्यूब बाय 12 है ना. या मोठ्या रेक्टँगलच्या इनर्शिया मधनं या छोट्या रेक्टँगलचा इनर्शिया काय करायचं आहे आपल्याला, मायनस करायचं. किती रेक्टँगल आहेत ते छोटे, दोन. चला त्या मोठ्यामधनं आपण छोटे दोन मायनस करणार आहे, तर 2 इंटू छोटे बीडी क्यूब बाय 12. मग मोठा बीडी क्यूब छोटा बीडी क्यूब काय ते आपण पहिले फाइंड आउट करून घेऊ. इथं लिहू आपण साईड, चला तिथंच लिहून घेतो मी. कॅपिटल बी ची व्हॅल्यू किती बरं, कॅपिटल बी म्हणजे काय, मोठ्या रेक्टँगलची ब्रेड्थ किती आहे 150. सो बी ची व्हॅल्यू किती आहे 150 mm आहे. कॅपिटल डी म्हणजे डेप्थ ऑफ द रेक्टँगल, मोठ्या रेक्टँगल पूर्ण रेक्टँगलची डेप्थ किती आहे 300 mm सांगितली आहे. त्याच्यानंतर जो छोटा रेक्टँगल आहे जो आपण मायनस करणार आहे तो किती, तो कोणता आहे, हा एवढा भाग आहे ना, हा इतका भाग, हा इतका भाग. तर याची व्हॅल्यू किती, जर हे पूर्ण बघा व्यवस्थित, हे पूर्ण 150 होतं
ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं काय की हा मधला वेग जो होता तो किती mm चा आहे, 10 mm चा आहे. मधला वेग जो आहे तो किती mm चा आहे, 10 mm चा आहे. मग हे जर 150 आहे आणि या 150 मधनं हे जर 10 गेले तर इकडे किती राहिलं, 140. आणि त्या 140 मधनं हा इकडचा अर्धा भाग किती येऊन जाईल, मग हा 70चा आणि हा पण किती येऊन जाईल, 70चा. तर स्मॉल डी ची व्हॅल्यू किती आली तुमची, 70 mm. बरोबर आहे ना. जर पूर्ण 150चा आहे आणि हा मधला 10 जर कमी केला तर राहिलं किती, 140. 140चा अर्थ काय की 140चे 2 भाग केले आपण, 70 आणि इकडचं 70 आणि इकडचं 70. आता त्यानंतर राहिला एक स्मॉल डी. हा जो रेक्टँगल आहे, छोटा रेक्टँगल, त्याची डेप्थ किती आहे, त्याची डेप्थ किती येणार आहे बघा. मी तर ऑलरेडी काढून ठेवलेली की पूर्ण जर 300 होती, हे 10 आणि हे 10 सोडलं तर मधला जो स्मॉल डी येतोय तो किती येतोय, 280 mm चा. सो कॅपिटल डी, स्मॉल डी सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या इथं पुट करून बघू. सो IXX इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे, 150. डी ची व्हॅल्यू किती आहे, 300 चा क्यूब डिवाइड बाय 12 मायनस 2 इंटू स्मॉल बी ची व्हॅल्यू 70, डी ची व्हॅल्यू 280 चा क्यूब डिवाइड बाय 12. सो बी डी क्यूब बाय 12 मायनस स्मॉल 2 टाइम्स ऑफ स्मॉल बी डी क्यूब बाय 12. जर तुम्ही आन्सर काढलं तर तुम्हाला इथं भेटून जाईल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस आय सेक्शन अबाउट द XX ॲक्सिस. ठीक आहे. मग हाच फॉर्म्युला, अशी कंडिशन तुम्ही ते मागच्या, तो इथून 2 क्वेश्चन मागे जो आपण घेतला होता, खूप मोठा क्वेश्चन, दोन लेक्चरमध्ये टाकलाय मी तो, त्या क्वेश्चनमध्ये बसलं असतं काय, नाही, कारण ते सेक्शन सिमेट्रिकल नव्हतं. आपण सिमेट्रिकल सोबतच पुढे अनसिमेट्रिकलचे बी क्वेश्चन घेणार आहे. ते झाले की तुम्हाला एक्झॅक्टली कळून जाईल की कशामध्ये अशा कंडिशन लावायच्या राहतात आणि कोणत्या क्वेश्चनमध्ये अशा कंडिशन लावायच्या नाही आहे. तर इथं तुमचा IXX चा आन्सर येणार आहे बघा, 81.39 10⁻⁶. ओके. सो इथं आन्सर काय येणार आहे, 81.39 × 10⁻⁶ mm⁴. ठीक आहे. झालं. IXX ची व्हॅल्यू निघून गेली. IXX नंतर आता पुढे काय काढणार आपण, IYY ची व्हॅल्यू. ठीक आहे. कशी काढणार आहेत बघा, आता इथंच काढू आपण, हे राहू दे डायग्राम वगैरे कामाचं हे सध्या. सो हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या एकदा, त्यानंतर पॉज करून लिहून घ्या आणि त्यानंतर IYY कसं काढायचं आहे बघा. ओके. सो मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आपल्याला अबाउट YY ॲक्सिस. YY ॲक्सिस कसं आहे, व्हर्टिकल. आता व्हर्टिकल ॲक्सिस मध्ये या पहिल्या बॉडीचं रेक्टँग्युलरचं फ्लेनचा सेंट्रॉइड इथे येईल. त्यानंतर आपला जो वेव्ह आहे त्याचा सेंट्रॉइड याच लाईनवर येतोय. फ्लेनचा सेंट्रॉइड सुद्धा त्याच लाईनवर येईल बघा. असं दे ना आपला सेक्शन. आता हे विसरून जा बरं की बाजूला होते ते आपण XX साठी केले होतं फक्त. आता आपलं व्हर्टिकल ॲक्सिस असा आहे YY. आता मला हे सांगा, पहिल्या फ्लेंजचा हा जो पहिली फ्लेंज आहे याची जर ही व्हॅल्यू 150 ची आहे आणि हा रेक्टँगल आहे तर याचा सेंट्रॉइड किती वर येईल, 75 वर येईल. सिमिलरली या खालच्याचा पण सेंट्रॉइड कुठे येईल, 75 वर येईल. आणि हे जर 10 आहे तर याचा सेंट्रॉइड कुठे येईल, 5 वर येईल. आणि इकडचं किती होतं, हे आताच पाहिलं ना आपण, हे किती होतं, 70. हे 70 आणि 5 75. म्हणजे इथून काय समजलं की दोन्ही फ्लेंजचे आणि एका वेव्हचं तिघांचे सेंट्रॉइड एकाच लाईनवर येत आहे ना, अबाउट YY ॲक्सिस. तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शनचा फॉर्म्युला लावा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फ्लेंज 1, पहिल्या फ्लेंजचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. जस्ट मी तुम्हाला जर असं लिहून दिलं असतं की या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा YY ॲक्सिसच्या, तुम्ही काढू शकले असते ना. मग काय करतोय आपण, समजा एक असं समजून चला तुम्ही की आपण काय करतोय, या 3 भागांमध्ये डिवाइड करून टाकलं, 1 2 आणि हा 3. पहिल्या फ्लेनचा इनर्शियाचा फॉर्म्युला अबाउट YY ॲक्सिस, फॉर्म्युला काय राहील, dB³/12. dB³/12 प्लस दुसऱ्या फ्लेनचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अबाउट YY ॲक्सिस, परत dB³/12. या वेव्हचा मोमेंट ऑफ वेव्ह काय, एक रेक्टँगलच आहे, त्याचा पण फॉर्म्युला काय आहे, dB³/12. dB³/12 dB³/12 dB³/12. मग तिघांची व्हॅल्यू सारखी काही राहणार नाही. हे वेव्हची भलेही राहील पण फ्लेनची व्हॅल्यू राहणार नाही. मी फक्त तुम्हाला लिहून दाखवतोय, मी डायरेक्टली व्हॅल्यूज टाकली तर
बघा आता याची डेप्थ किती आहे पहिल्या फ्लेंजची डेप्थ किती होती 10. डी ब्रीथ किती त्याची 150. सो डी इंटू 150 क्यूब डिवाइड बाय 12. सिमिलरली या खालच्या वेबची बी डेप्थ किती राहणार आहे 10. ब्रीथ किती राहील 150 डिवाइड बाय 12 प्लस आता हा वेग या वेगची ही डेप्थ किती आहे 280 आणि ब्रीथ किती आहे 10. तर डेप्थ 280 इंटू ब्रीथ 10 क्यूब डिवाइड बाय 12. तर इथून काय भेटून जाईल तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय बाय ॲक्सिस. इथं काहीच का करायचं काम पडलं नाही, कारण जे तिन्ही वेगवेगळे सेक्शन आहेत, तिन्ही वेगवेगळे पार्ट आहे, त्या तिघांचा सेंट्रॉइड एकाच लाईनवर येतोय है ना. तर अशा केसमध्ये तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटेल 5.65 10⁶ 5.65 10⁶ mm⁴. कदाचित तुम्हाला हे सगळं कन्फ्युजिंग झालं असेल की हे काय होऊन गेलं अचानक, पण त्याबद्दल काही इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण सिमेट्रिकलचा पहिलाच क्वेश्चन आहे. 1-2 क्वेश्चन घेतल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कधी आपल्याला हे सगळे फॉर्म्युले लावायचे आहेत आणि कधी लावायचे नाही आहेत. ठीक आहे. आता आपण आपला अजून एक क्वेश्चन सेम प्रकारचा क्वेश्चन आहे, तो तुमच्यासाठी होमवर्कला राहील. मी पॉज करतो व्हिडिओ आणि लिहून देतो तो क्वेश्चन. सगळ्यांनी तो ट्राय करायचा आहे, त्याचे आन्सर बी सांगतो मी. बघा हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहे, डायग्राम वगैरे सांगतो मी कसे येणार आहे. बघा अगेन काय सांगितलं आहे, सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, त्याचे काही डायमेन्शन्स दिले आहेत तुम्हाला आणि कॅल्क्युलेट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन अबाउट एक्स आणि वाय बाय ॲक्सिस. फ्लेंजेस दिलेले आहेत बघा तुम्हाला. आय सेक्शन म्हटलं की किती फ्लेंज येणार, ऑफकोर्स 2 फ्लेंजेस येणार. ठीक आहे. या फ्लेंजची व्हॅल्यू बघा 100/10 mm सांगितली आणि इकडे एक मध्ये काय असणार आहे असा वेग आय सेक्शन मध्ये. सिमेट्रिकल म्हटलं की दोन्ही बाजू सारख्या आल्या पाहिजे. माझ्या भलेही मोठ्या छोट्या दिसत असतील पण तुमच्या एक्झॅक्टली सारखे आले पाहिजे. तुमच्याकडे स्केल पेन्सिल वगैरे राहील, सगळं व्यवस्थित करा. फ्लेंजेसची व्हॅल्यू किती सांगितलं आहे 100 mm आणि ही व्हॅल्यू काय तुमची 10 mm. वेग किती येणार आहे, वेग हिअर इज अ वेग दॅट इज 10 mm आणि ही जी वेगची लेंथ पण दिली आहे बघा यावेळेस दॅट इज 100 mm. वेग दिली आहे ना 10/100. आता 10/100 म्हटल्यावर 10 तर त्याची वेगची विड्थच राहू शकते, त्याची काही थिकनेस तर 100 राहणार नाही ना. थिकनेस 100 म्हटलं की एवढी होऊन जाईल, मग तसं होऊन जाणार आहे. लेंथ किती आहे त्याची 100 mm. खालची पण फ्लेंजची आहे ती सेम डायमेन्शन दॅट इज किती सांगितलं होतं त्यांनी 100 mm/10 mm असंच दिलं आहे. मग ओव्हरऑल डेप्थ किती झाली बरं आय सेक्शनची. आता हे 100 वरचं 10 खालचं 10, 100 + 10 + 10 किती होऊन जाते 120. आणि सिमिलरली सेम प्रोसेस करा आणि त्याच्याने तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय सेक्शन आय एक्स आणि आय वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि जी व्हॅल्यू येणार आहे तुमची आय एक्स आणि आय वाय साठी ती आली पाहिजे 6.9 10⁶ mm⁴. and here I y is equal to 1.675 into 10⁶ mm⁴.